जा सकती। तैयारी करो। हाँ, अरे मर जाएगी तू। पड़े पड़े मरी तो बेचारी कहलाऊंगी, पर नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी। तो बन जा मिसाल। नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जातोय एका अशा प्रवासात जिथे लोककला म्हणजे फक्त करमणूक नाही, तर जगण्याचं आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं एक साधन आहे. हो, विठाबाई नारायणगावकर. एक नाव नाही, तर तमाशाच्या इतिहासात कोरलेली एक जिद्द आहे. मी आज इथे उभा आहे विठाबाईच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या शूट दरम्यान. हा चित्रपट केवळ त्याची कला दाखवत नाही, तर त्यांच्या आयुष्यातले संघर्ष, सत्य आणि समाजाने दिलेल्या वेदनाही मांडतो. विठाबाईचे आयुष्य सोपं होतं. लोकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवल्या, पण त्यांच्या वेदनांकडे फारसं कोणी लक्ष दिले नाही. लोककलेसाठी आयुष्य झुकून देणारी ही स्त्री स्वतः मात्र आयुष्यभर लढत राहिली. विठा या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक छोटासा भाग होणं माझ्यासाठी खूप भावनिक आहे. कारण विठाबाई म्हणजे केवळ एक कलाकार नव्हे, त्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या एक ताकदीचं प्रतीक आहे. मॅन्डॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून छावाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मणजी उत्तेकर अशी कला हातात घेतात, तेव्हा इतिहास पुन्हा जिवंत होतो. ही गोष्ट आहे सत्याची, संघर्षाची आणि लोककलेसाठी आयुष्य वाहणाऱ्या एका महान स्त्रीची. हा प्रवास लवकरच तुमच्या समोर येतोय. तोपर्यंत मित्रांनो, ही एक झलक. या चित्रपटाच्या सेटवर काम करताना जाणवलं की हा केवळ एक चित्रपट नाहीये, तर इतिहासाच्या पानांमधील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले एक सत्यकथा आहे. विठा नारायणगावकर.